शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपककार काणीकुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी। गुड मॉर्निंग, कसे आहात? शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। तर दिवसाची छान सुरुवात झाली होती आणि देवपूजा देखील करून घेतली होती। तर आज आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच आषाढी अमावस्या आणि दीपपूजन। तर सकाळी छान देवांना उजळून घेतलं, मंदिर देखील छान स्वच्छ केलं आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर फुलं वाहिल्याच्या नंतर मंदिरात अगदी छान आणि प्रसन्न वातावरण तयार होतं। घरात आपल्या सकारात्मक लहरी तयार होतात। तर छान अशी देवपूजा झाली। त्यानंतर सायंकाळच्या वेळी दिवे प्रज्वलित करून घ्यायचे होते। पूजा मांडणी वगैरे करून घेतली, सर्व दिवे वगैरे लावून घेतले। तर छान असे दिवे लावल्याच्या नंतर खूप छान आणि पॉझिटिव्हिटी घरात येते। तर काही व्हिडिओ शूट केलेले असतात, पण वेळेअभावी ते टाकणं अपलोड करणं होत नाही। तर आता हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे, माफी असावी त्यासाठी। दिव्यांचा सण साजरा करण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणि समृद्धीचे स्वागत करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत दीपपूजनाचा शुभ दिवस मानला जातो। जशी दिव्याची वात अंधकार दूर करते, तसेच तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील अंधार, ताणतणाव व दुःख दूर हो आणि सर्वांचे सुखाचे आणि शांततेचे लक्षदीप सदैव तेवत राहो। उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी असावा बहुतेक हा दिवस। आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या या पवित्र दिवसाला काही लोक गटारी अमावस्या असे म्हणतात। तर तो शब्द गटारी नसून त्याचा मूळ शब्द गतहारी असा आहे। गतहारी हा मूळ शब्द म्हणजेच आहार सोडण्याचा दिवस। तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असतो, जो भगवान शिवांना समर्पित देखील असतो। म्हणून पूर्वीचे लोक हा पूर्ण महिना उपवास करायचे, म्हणूनच या दिवसाला गतहारी असे म्हणायचे। पण या शब्दाचा उच्चार बदलत जाऊन लोकवसियत याला गटारी असा उपहासात्मक किंवा सोपा अपभ्रंश झाला आहे। तर मूळ शब्द गतहारी असा आहे आणि हा श्रावण महिन्याच्या उपवासांसाठी विशेष आहे। तर सर्व देवांची पूजा झाली। एक दिवा शांततेचा, एक दिवा प्रेमाचा, एक दिवा स्थैर्याचा, एक दिवा धैर्याचा, एक दिवा आरोग्याचा, एक दिवा शक्तीचा, एक दिवा भक्तीचा, अशा सर्व प्रकारे दिवे लावून घेतले। पाण्याजवळ, किचनमध्ये, उंबरठ्यावरती, तुळशीजवळ, बेलपत्राच्या झाडाजवळ आणि दुकानात जे काही छोटंसं देवघर आहे तिथे अशा सर्व प्रकारे छान असे दिवे लावून घेतले आणि मस्त दीपपूजन झालं। कणकेचे दिवे ठेवले आणि छान घरात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण तयार झालं। तर अशा प्रकारे सगळीकडे दिवे लावल्यामुळे छान असं प्रसन्न वातावरण तयार झालं होतं। तर आज अमावस्या असल्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला होता। हा आपल्या पूर्वजांसाठी लावलेला दिवा खूप शुभ असतं। तर अमावस्येला हा आम्ही लावत असतो। तर असा होता आजचा दिवस। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय, टेक केअर।